प्रत्येक रंगकाम सुंदर दिसण्यासाठी लागते योग्य साधन आणि काबावत ब्रश कंपनी घेऊन आली आहेत उच्च प्रतीचे पेंट ब्रश आणि पेंट रोलर्स, जे देतील भिंतींवर स्मूथ आणि परफेक्ट फिनिशिंग। घरगुती रंगकाम असो किंवा मोठा प्रोजेक्ट, प्रत्येक कारागिरीची पहिली पसंती फक्त काबावत ब्रश कंपनीचे पेंट ब्रश आणि पेंट रोलर्स। सीएसएमटी स्टेशन आणि महानगरपालिकेसमोर मराठा आंदोलकांची गर्दी, एक मराठा लाख मराठाच्या घोषणा, ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर आंदोलक ठाम। तिसऱ्या दिवशीही आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी, आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, आंदोलकांकडून स्पष्ट। मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात आंदोलकांची गर्दी, पोलीस आणि आंदोलकांची चर्चा, पोलिसांकडून वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न। मराठा आरक्षणाबाबत तोडगा न निघाल्यास आणखी काही आंदोलनकर्ते मुंबईत दाखल होण्याची शक्यता, अनेक ठिकाणाहून मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना। वाशीमध्ये आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध। ठाण्यातून मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आंदोलकांची वाहनं आनंदनगर जकात नाका इथे थांबवली, पोलिसांची खबरदारी। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस, जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम, राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। रात्री मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटील आणि महाजन यांच्यात बैठक, विखेंनी उपसमिती आणि शिंदे समितीमधील चर्चेचा तपशील फडणवीसांसमोर मांडला, बैठकीत 1 तास विविध मुद्द्यांवर चर्चा। मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक, काल विखेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावच्या दौऱ्यावर, गणेशोत्सवानिमित्त शिंदे सहकुटुंब 2 दिवस दरेगावी मुक्कामी असणार, मुंबईत जरांगेंचं आंदोलन सुरू असताना शिंदे गावी गेल्यामुळे चर्चांना उधाण। शिंदेंनी प्रश्न सोडवला मग परत का आले हे एकनाथ शिंदेंना विचारा, मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील, जरांगेंच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचं शिंदेंकडे बोट। राजेश टोपे आज शरद पवारांना भेटण्याची शक्यता, राजेश टोपे मराठा आरक्षणावर पवारांसोबत चर्चा करणार, राजेश टोपेंनी शरद पवारांकडे वेळ मागितली, सूत्रांची माहिती, तर शरद पवार जरांगेंना भेटणार का याकडे लक्ष। सरकारच्या प्रतिनिधींची जरांगेंसोबत पहिल्या फेरीची चर्चा, मात्र मराठा कुणबी एकच असा जीआर काढा, मराठवाड्यातील मराठा सरसकट कुणबी घोषित करा, जरांगेंची शिंदे समितीकडे मागणी। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, अन्यथा ओबीसी समाज बहिष्कार टाकेल, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा। वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 30 ते 35 हजार आंदोलक मुक्कामी, सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आंदोलकांची राहण्याची व्यवस्था। मुंबईत आंदोलनादरम्यान आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू, विजय घोगरे नावाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, जरांगेंकडून सरकारवर आरोप करत संताप व्यक्त। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा, भाजपची कामगिरी विधानसभेप्रमाणे असायला हवी, अमित शहांच्या भाजप नेत्यांना सूचना। राज ठाकरे मुंबईतील गणेश मंडळांना भेटी देणार, दर्शनाची सुरुवात माटुंग्याच्या जीएसबी मंडळापासून होणार। राज्यभरात आज 5 दिवसाच्या बाप्पाला निरोप, अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची सोय, नागपुरात कोणत्याही तलावात किंवा नदीत विसर्जन करता येणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला, प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा कराडच्या वकिलांचा युक्तिवाद। घरगुती रंगकाम असो किंवा मोठा प्रोजेक्ट, प्रत्येक कारागिरीची पहिली पसंती फक्त काबावत ब्रश कंपनीचे पेंट ब्रश आणि पेंट रोलर्स।